आपल्याला एक वेळेस बरं नसलं ना तरी काय वाटत नाही, पण यांना किंवा पोरांना जर बरं नसलं ना की सगळं लक्ष त्यांच्याकडेच लागतं. असो, सकाळचं आवरून घेतलं, माझी तयारी करून घेतली. नंतर म्हटलं आता हे यांनी पण आवरलं होतं त्यांचं, लगेच आहे ना भाजी चपाती करून घेते. आता दुसरं तर काय त्यांच्या तोंडाला चव नाही, त्यामुळं काय द्यावं ते पण एक टेन्शन होतं. मस्त दुधी भोपळ्याची मूग डाळीची आहे ना डाळ घालून मस्त भाजी चपाती करून त्यांना दिली. नंतर दुकानावर गेले. संध्याकाळी येताना दूध घेऊन आले, तर दुधात आहे ना छत्रीचा एक आहे ना म्हणजे तार गेली, तर ते दूधच पूर्ण फुटून गेलं. आता दिवसभर असे बिछाने आहे ना आमच्या घरात पडलेले असतात 2 दिवसापासून. भक्तीचा शेवटचा पेपर आहे तोच ते सांगत होती. नंतर आहे ना यांच्या मित्रांनी एवढ्या साऱ्या भाज्या आणल्या होत्या, त्या सर्व मी आहे ना वेगळ्या करून घेतल्या, साफ करून घेतल्या. म्हटलं आता लगेच हातोपात आहे ना बसले तर फ्रीजमध्ये लावून घेते. मिरच्या पण साफ करून ठेवल्या व्यवस्थित, सगळं काही आहे ना मिक्सरमध्ये ठेवून घेतलं आणि लगेच घर झाडून घेतलं. आता 6 वाजले होते, 6:15 झाली होती. म्हटलं आपलं फ्रेश वगैरे व्हावं आणि दिवाबत्ती पहिली करून घ्यावी. मस्त दिवाबत्ती वगैरे करून घेतली, देवाला नमस्कार केला. एवढं मन प्रसन्न होतं ना की काय सांगू. नंतर थोडासा आहे ना गुळकाला उरला होता दुपारचा, तोच खाऊन घेतला. एक गोळी खाऊन घेतली, कारण माझं पण आहे ना आता अंग दुखायला लागले खूप, त्यामुळे. नंतर आहे ना म्हटलं आता सगळ्यांना सर्द्या झाल्या, थोडंसं आहे ना शेवग्याच्या शेंगा भरपूर होत्या, मस्त असं आहे ना सूप करावं. कुकरला शेवग्याच्या शेंगा, एक कांदा, एक टोमॅटो आणि ना थोडंसं भिजवलेले मूग होते ना ते घालून मी कुकरला 2 शिट्ट्या मारून घेतल्या. पूर्ण शिजल्यानंतर आहे ना मिक्सरला बारीक करून घेतलं आणि तूप जिरेचं फोडणी देऊन घेतली सुपाला. नंतर आहे ना म्हणजे थोडीशी आहे ना चवीपुरतं मीठ घातलं आणि काळी मिरी पूड थोडीशी घातली, जेणेकरून घसा मस्त असा आहे ना शेकून निघेल त्यासाठी. भक्तीचे पेपर चालू आहे, त्यामुळे तिला पण काही ना काहीतरी भूक लागतच असते. तिला पण आवडलं खूप. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सबस्क्राईब नक्की